मित्र हो, आता आम्ही आलो आहोत तुळजापूर येथे. तुळजापूर विषयी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. सर्व महाराष्ट्रात काय तर भारताचं कुलस्वामिनी येथे वास करते आई तुळजाभवानी. हे तुळजापूरला आम्ही आलो सगळेजण. ही पार्किंग की आता आम्ही मध्ये जातो, आमची गाडी मागं थांबलेली आहे. ती आल्यावर आम्ही पुढे जाऊ. पुढं काही स्पॉट असतील किंवा काही प्रेक्षणीय देवांचे स्थळ असतील मंदिरात, ते सुद्धा मी एक्सप्लोर करत. तुळजाभवानी माता मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. ही त्याची बाजारपेठ आहे. आम्हाला बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे. सुंदर असं वातावरण आहे. समोर तुम्हाला मंदिर दिसेल बघा. हे मंदिर आहे, दिसतंय मंदिर. हे मंदिराचं प्रवेशद्वार. उजव्या सोंड्याचा गणपती. धोंड्याचा महिना असल्यामुळे सध्या इथे खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. बघा, खूप गर्दी आहे. खूप अशी गर्दी आहे. आज अधिकचा महिना चालू आहे, त्यामुळे तुफान गर्दी आहे. तिसऱ्या माळावर आम्ही खालो आहे बघा. खूप अशी गर्दी. हे मंदिर आहे मेन. मध्ये दर्शन परवानगी नाही आहे, पण आता दाखवून देतो थोडं. हे तुळजाभवानी मातेचं मंदिर. हा त्याचा कळसाचं दर्शन करून घ्या. आणि हा जो इथं ना, हे जे दिसतं का दरवाजा, इथून तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे कळसाच्या खाली. आणि इकडून एंट्रन्स आहे जायचं. खूप गर्दी आहे, त्यामुळे दर्शन अतिशय 10 ते 5 सेकंदात दर्शन करावं लागतं. आणि हा तुळजाभवानी मंदिराचा परिसर आहे बघा. तुम्ही सर्व आलेच असाल, पण तरी पुन्हा एकदा दाखवतो. सुंदर असं आहे भवानी मातेचं मंदिर. सगळे आम्ही आहोत, फॅमिली माझी. सुंदर असं मंदिर आहे. आता इथून आम्ही पुढे जात आहोत अक्कलकोटला. अक्कलकोट इथून आहे जवळपास 70 किलोमीटर. बघू आता किती वेळ होतो. तिथे मुक्काम आहे आमचा.